नमस्ते बच्चों, आप सब अच्छे होंगे, अपने घर पे होंगे। बच्चों, कोरोना संकट कम होते दिखाई दे रहा है प्रतिदिन। तो बच्चों, आप अब भी अगर बाहर जा रहे हैं तो आप सैनिटाइजर यूज कीजिए और मास्क लगाइए। तो बच्चों, मैं आज आपको एक नया पाठ लेकर आपके सामने आया हूँ। मेरा नाम है अब्दुल खादर जीलानी। मैं श्री काशी महालिंग स्वामी प्रौढ़शाला बी दुर्गा होलकेरे तालुक चित्रदुर्गा से। तो बच्चों, आज मैं पाठ करने से पहले आपको एक प्रश्न पूछूंगा, आप सटीक इसका उत्तर दीजिए। तो बच्चों, आप अपने घर पे होते हैं तो किनके साथ होते हैं? अपने माता पिता के साथ और अपने संबंधियों के साथ। अच्छा, तो बच्चों, आप जब पाठशाला जाते हैं तो क्यों जाते हैं? पढ़ाई करने के लिए। अच्छा, तो बच्चों, 5 साल 8 माह होने के बाद बच्चे को कहां भेज दिया जाता है? पाठशाला भेज दिया जाता है। बहुत अच्छी बात। तो बच्चों, बच्चे पाठशाला क्यों जाते हैं? शिक्षा प्राप्त करने के लिए। तो बच्चों, आज मैं इसी पर आपको पाठ करने जा रहा हूं। 8वीं कक्षा तृतीय भाषा हिंदी वल्लवी, इस पाठ्यक्रम से मैं चौथा पाठ शिक्षा, इस पाठ को आज आपके सामने लाया हूं। यह शिक्षा एक पद्य है बच्चों। इस पद्य को मैं आपके सामने आज प्रस्तुत करने जा रहा हूं। तो इस पद्य के कवि कौन हैं? श्री ठाकुर गोपाल शरण सिंह। बहुत अच्छा। तो बच्चों, आज मैं इनका परिचय आपको दूंगा। आगे मಕ್ಕಳೇ, ತಾವೆಲ್ಲ 8ನೇ ತರಗತಿಯ ಹಿಂದಿ ವಲ್ಲರಿ ಪಠ್ಯ ಪುಸ್ತಕವನ್ನು ತೆಗೆಯಿರಿ. ಅದರಾಗ ಶಿಕ್ಷಾ ಪದ್ಯವನ್ನು ನಾವು ಇವತ್ತು ಅಧ್ಯಯನ ಮಾಡೋಣ. ಪುಟ ಸಂಖ್ಯೆ 29 ತೆಗೆಯಿರಿ. ಅದರಾಗ ನಿಮಗೆ ಇವತ್ತು ಠಾಕೂರ್ ಗೋಪಾಲ್ ಶರಣಸಿಂಹ ಅವರ ಕವಿ ಪರಿಚಯನ ಹೇಳ್ತೀನಿ, ಗಮನಿಟ್ಟ ಕೇಳಿ. ठाकुर गोपाल शरण सिंह का जन्म 1892 में हुआ. ಇವರ ಜನ್ಮ 1892 ಆಯಿತು. इनका जन्म रीवा झांसी में हुआ. ಇವರ ಜನ್ಮ रीवा झांसी ಆಯಿತು. माता का नाम प्रभुराज कुंवरी. ಇವರ ತಾಯಿಯ ಹೆಸರು प्रभुराज कुंवरी. पिता का नाम ठाकुर जगत बहादुर सिंह. ಇವರ ತಂದೆಯ ಹೆಸರು जगत बहादुर, ठाकुर जगत बहादुर सिंह. पिताजी संस्कृत के प्रकांड पंडित थे. ಇವರ ತಂದೆ ಸಂಸ್ಕೃತದ प्रकांड पंडितरागिद्ದರು. पिताजी की देखरेख में सिंह जी की शिक्षा प्राप्त हुई. ಇವರ ತಂದೆಯ ಒಡನಾಟದಲ್ಲಿಯೇ ठाकुर जी ಅವರ ಶಿಕ್ಷಣ ಆಯಿತು. 13 वर्ष की अवस्था में इन्होंने अंग्रेजी पढ़ना प्रारंभ किया. 13 ವರ್ಷದವರಾಗಿದ್ದಾಗಲೇ ಅವರು ಆಂಗ್ಲ ಭಾಷೆಯನ್ನು ಕಲಿತರು. ಅಂದರೆ ಇಂಗ್ಲಿಷ್ ಭಾಷೆ ಬರೀಲಿಕ್ಕೆ ಓದಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದರು. इसी समय उनके पिता का देहांत हुआ. ಇವಾಗಲೇ ಅಂದರೆ ಅವರ 13 ವರ್ಷದವರಾಗಿದ್ದಾಗಲೇ ಅವರ ತಂದೆಯ ಮರಣವಾಯಿತು. ಮ್ಯಾಟ್ರಿಕ್ಯುಲೇಷನ್ से आगे वे बढ़ न सके. ಅಂದರೆ ಮ್ಯಾಟ್ರಿಕ್ ಅಂದರೆ 10ನೇ ತರಗತಿ, ಅಲ್ಲಿಯವರೆಗೆ ಅವರು ಅಷ್ಟೇ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸ ಮಾಡಿದರು. ಮುಂದಿನ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸ ಅವರಿಗೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಆಗಲಿಲ್ಲ. इनकी भाषा सरल और बोलचाल की है. ಇವರ ಭಾಷೆ ತುಂಬಾ ಸರಳ ಮತ್ತು ಎಲ್ಲರೂ ಸರಿಯಾಗಿ ಓದಬಹುದು, ಮಾತನಾಡಬಹುದು. महावीर प्रसाद द्विवेदी का प्रोत्साहन इनको बहुत मिला. तो बच्चों, महावीर प्रसाद द्विवेदी ये हिंदी लेखक हैं, एक अच्छे साहित्यकार हैं. तो इनका प्रभाव ठाकुर गोपाल शरण सिंह पर बहुत
पढ़ा। सरस्वती पत्रिका में इनकी कविताएं छपने लगी। सरस्वती ಪತ್ರಿಕೆಯಲ್ಲಿ ಠಾಕೂರ್ ಗೋಪಾಲ್ ಶರಣ ಸಿಂಹ ಅವರ ಬರೆದಂತಹ ಕವಿತೆಗಳು ಪ್ರಕಟವಾಗುತ್ತಿದ್ದವು. ಜಗದಾಲೋಕ इनका महाकाव्य है ಮಕ್ಕಳೇ, ಇವರ ಮಹಾಕಾವ್ಯ ಜಗದಾಲೋಕ. ಮಾಧವಿ ಮಾನವಿ, कादम्बिनी, ज्योतिष्मती, संचिता, सुमन, विश्वगीत और ग्रामिका इनके मुक्त काव्य हैं. ಅಂದರೆ ಇವರ ಮುಕ್ತ ಕಾವ್ಯಗಳು ಮಾಧವಿ, ಮಾನವಿ, ಕಾದಂಬಿನಿ, ಜ್ಯೋತಿಷ್ಮತಿ, ಸಂಚಿತಾ, ಸುಮನ, ವಿಶ್ವಗೀತ ಮತ್ತು ಗ್ರಾಮಿಕ ಇವರ ಮುಕ್ತ ಕಾವ್ಯಗಳು ಆಗಿದ್ದಾವೆ. ग्रामिका और जगदालोक उत्तर प्रदेश सरकार से पुरस्कृत हैं. ಇವರು ನೋಡಿ ಪ್ರಸಿದ್ಧವಾದಂತಹ ಎರಡು ಪುಸ್ತಕಗಳು ಗ್ರಾಮಿಕಾ ಮತ್ತು ಜಗದಾಲೋಕ ಇವು ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಇವರಿಗೆ ಪುರಸ್ಕರಿಸಲ್ಪಟ್ಟಿವೆ. ಹಾಗಾದರೆ ಮಕ್ಕಳೇ, ನೀವು ಏನು ಠಾಕೂರ್ ಗೋಪಾಲ್ ಶರಣ ಸಿಂಹ ಅವರ ಕವಿ ಪರಿಚಯವನ್ನು ಕೇಳಿದ್ವಿ. ಹಾಗಾದರೆ ಮಕ್ಕಳೇ, ಈಗ ನಾವು शिक्षा पद्यದ उद्देश अन्ना नाम नोड़ोಣ. तो बच्चों, इस पाठ का उद्देश्य क्या है? तो कवि ठाकुर गोपाल शरण सिंह जी इस पद्य द्वारा क्या संदेश देना चाह रहे हैं, तो हमें यह देखना अवश्य है. तो बच्चों सुनिए, इस कविता में कवि अनुभव के द्वारा शिक्षा प्राप्त करने के अनेक उदाहरण प्रस्तुत करते हैं. ಅಂದರೆ ಮಕ್ಕಳೇ, ಕವಿ ಈ ಪದ್ಯದ ಮುಖಾಂತರ ಹಲವಾರು ಅನುಭವಗಳನ್ನು ಶಿಕ್ಷಣಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಯಾವ ರೀತಿಯಂತಹ ನಾವು ಶಿಕ್ಷಣ ಪಡೆಯಬೇಕು ಅದರ ಉದಾಹರಣೆಗಳನ್ನು ಈ ಪದ್ಯದ ಮುಖಾಂತರ ನಮಗೆ ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಜೀವನ में यश की प्राप्त के लिए, ಅಂದರೆ ಜೀವನದಲ್ಲಿ ನಾವು ಯಶ್ ಅಂದರೆ सक्सेस, ನಾವು ಪ್ರಗತಿ ಹೊಂದಬೇಕಂದ್ರೆ अनेक प्रकार की मुसीबतों का सामना करना पड़ता है. ಅಂದರೆ ನಾವು ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸವನ್ನು ಕಲಿಬೇಕಂದ್ರೆ ಹಲವಾರು ನಮ್ಮ ಮುಂದೆ ಏನಾಗ್ತವೆ, ಸಮಸ್ಯೆಗಳು ಇರ್ತವೆ. ನಮ್ಮ ಮುಂದೆ ಬಹಳ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಒಡ್ಡಿರ್ತವೆ. ಆದರೆ ಆ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ನಾವು ಬಗೆಹರಿಸಿ ನಮ್ಮ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸನ ನಾವು ಪಡಿಬೇಕು. ಹಾಗಾದರೆ ಕವಿಗೆ ನಮ್ಗೆ ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ, ಶಿಕ್ಷಣ ಪಡಿಬೇಕಂದ್ರೆ ಹಲವಾರು ಸಮಸ್ಯೆಗಳು ಬರ್ತವೆ. ಆದರೆ ನಾವು ಅದಕ್ಕೆ ಹೆದರದೆ ಮುಂದೆ ನುಗ್ಗಬೇಕು. बिना परिश्रम के हम कभी सुख प्राप्त नहीं कर सकते. ಪರಿಶ್ರಮವಿಲ್ಲದೆ ನಾವು ಸುಖ भोगिसुವುದು असाध्य. तो बिना परिश्रम के हम सुख नहीं प्राप्त कर सकते. तो कवि का कहना है, यह उद्देश्य है कि हमें जब परिश्रम करते हैं तो हम फल पाते हैं. बिना परिश्रम के हम फल नहीं प्राप्त कर सकते. तो बच्चों, आप इस पद्य का उद्देश्य जाना ना. तो बच्चों, अब हम आगे बढ़ेंगे. इस पद्य को मैं पढ़ूंगा, आप ध्यानपूर्वक सुनिएगा. शिशु ने दुनिया में आकर रो रो कर हंसना सीखा, लघु होकर बढ़ना सीखा, गिर गिर कर चलना सीखा. आगे पंक्ति में कितने ही चक्कर खाकर चंगों ने चढ़ना सीखा, और छेद कर अपना मुरली ने गाना सीखा. मिट मिट कर वारिधारों ने पानी बरसाना सीखा, तरु गिरवर से गिर गिर कर नदियों ने बहना सीखा. तो बच्चों, आपने इस पद्य को सुना. मैं इस पद्य के द्वारा आने वाले नए शब्दों को बताऊंगा, आप ध्यानपूर्वक उन्हें लिख लीजिएगा. देखिए, दुनिया, जगत, संसार,
ಲಘು छोटा, ಚಿಕ್ಕದು, ಚಂದ್ ಪತಂಗ ಗಾಳಿಪಟ ಅಥವಾ ನಾವು ಇದಕ್ಕೆ ಚಿಟ್ಟೆ ಅಂತೀವಿ, ಚಿಟ್ಟೆ ಎರಡು ಆಗ್ತವೆ. ಉರ್ ಛಾತಿ, सीना यदे, वायुधर बादल, बादल ಅಂದ್ರೆ ಮಕ್ಕಳೇ ಮೋಡ, ಮೋಡಗಳು. ಗಿರಿ पर्वत, छेद छिद्र सुराख रंध्र. चक्कर खाना इधर उधर घूमना, आ कड़े ई कड़े अड्डाडुವುದು. तो बच्चों आप इन शब्दों को सुना. मैं अब आपको इस पद्य को विवरण के साथ बताऊंगा, आप ध्यान पूर्वक सुनिएगा. शिशु ने दुनिया में आकर, शिशु मगु बच्चा, इस दुनिया में आकर ಈ ಜಗತ್ತಲ್ಲಿ ಬಂದು ರೋ ರೋಕರ್ ಹಸನಾ ಸೀಖಾ. ನೋಡಿ ಮಕ್ಕಳೇ, ಮಗು ಈ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಬಂದ ಮೇಲೆ ಅಂದರೆ ಯಾವಾಗ ಜನ್ಮ ಪಡಿತದೆ, ಪಡೆದ ತಕ್ಷಣ ಅದು ತಕ್ಷಣ ಏನು ಮಾಡುತ್ತಂದರೆ ಅಳಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡುತ್ತೆ. ನೋಡಿ ಭಾಳಷ್ಟು ಮಕ್ಕಳು ಜನ್ಮ ಪಡೆದ ತಕ್ಷಣ ಎಲ್ಲ ನಾವು ಆಸ್ಪತ್ರೆಯೊಳಗೆ ನೋಡ್ತೀವಿ, ಮಗು ಜನ್ಮ ತಗೊಂಡ ತಕ್ಷಣ ಏನು ಮಾಡುತ್ತೆ ಅಳಾಗಿ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡುತ್ತೆ. ಅಳಿ ಅಂದರೆ ಡಾಕ್ಟರ್ಸು, ನೇಬರ್ಸು ಅವರೆಲ್ಲ ಇರ್ತಕ್ಕಂತಹ ಕುಟುಂಬದವರು ಯಾಕೋ ಮಗು ಧ್ವನಿ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ಅಳ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಂತ ಭಯಭೀತರಾಗಿರ್ತಾರೆ. ಯಾವಾಗ ಮಗು ಅಳಾಗಿ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತು ಅಂದರೆ ಎಲ್ಲರೂ ಸಂತೋಷದ ನಗೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತಾರೆ, ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಮಗು ಜನ್ಮ ಪಡೆದಿದೆ ಅಂತ. तो यहाँ पर बच्चों सुनिए, तो बच्चा जब इस धरती पर आता है तो रो रो कर हंसना सीखता है. ಅಳುವಿನಿಂದ ಮುಂದೆ ನಗೋದನ್ನು ಕಲಿಯುತ್ತೆ. ಆಮೇಲೆ ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ, ಮಗುವಿಗೆ ತರಹ ತರಹದ ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ ಆಕ್ಟಿವಿಟೀಸ್ ಮಾಡಿ ಅವ್ರ ಆ ಮಗುವಿಗೆ ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ ನಗುವುದನ್ನು ಕಲಿಸ್ತೀವಿ. ಮಗು ನಗ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ನೋಡಿ, ರೋ ರೋಕರ್ ಹಸನಾ ಸೀಖಾ, ಅಳ್ತಾ ಅಳ್ತಾ ನಗುವುದನ್ನು ಕಲಿತು. तो बच्चे रो रो कर क्या सीखते हैं, हंसना सीखते हैं. तो यहाँ पर शिशु रो रो कर क्या सीखा, हंसना सीखा. लघु होकर बढ़ना सीखा. तो बच्चों यह बच्चा लघु होकर बढ़ना सीखा. तो लघु होकर यहाँ पर अंबेगाल हाಕ್ತಾ ಏನು ಮಾಡಿದ, ನಡೆಯುವುದನ್ನ ಕಲಿತ. गिर गिर कर चलना सीखा. नोड़ी, तो बच्चों यहाँ पर है यह बच्चा जब चलना सीख रहा है तो कभी उड़ता है, गिरता है, कभी बैठता है, कभी चलता है, कभी उठने की कोशिश करता है, तब वो क्या होता है गिरता है, तो भी वह छोड़ता नहीं. क्या करता है, उसे आगे कार्य जारी रखता है. ಹಾಗಾಗಿ ಮಕ್ಕಳೇ ನಾವು ನೋಡ್ತೀವಿ, ಮಗು ನಡೆಯುವುದನ್ನು ಕಲಿಯುವಾಗ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಎದ್ದೇಳ್ತಾನೆ, ಬೀಳ್ತೈತೆ, ಮತ್ತೆ ಎದ್ದೇಳ್ತಾನೆ, ಮತ್ತೆ ಬೀಳ್ತಾನೆ, ಏಳು ಬೀಳು ಏಳು ಬೀಳು ಮಾಡ್ತಾ ಮಾಡ್ತಾ ಮಗು ಏನು ಮಾಡುತ್ತೆ ನಡೆಯುವುದನ್ನು ಕಲಿಯುತ್ತೆ. तो बच्चों यहाँ पर शिशु चलना कैसा सीखा, गिर गिर कर चलना सीखा. तो गिरना ಬೀಳುವುದು, ಬೀಳ್ತಾ ಬೀಳ್ತಾ ಅವನು ನಡೆಯುವುದನ್ನು ಕಲಿತ. तो बच्चों अब मैं इस पंक्ति के आगे चरण में आपको बताऊंगा, सुनिए. कितने ही चक्कर खाकर चंदों ने चढ़ना सीखा. नोड़ी, कितने ही चक्कर खाकर चंदों ने चढ़ना सीखा. ಹಾಗಾದರೆ ಇಲ್ಲಿ ಏನಾಯ್ತು, ಗಾಳಿಪಟ ಏನು ಮಾಡ್ತದೆ, ಎಷ್ಟೋ ಸರಿ ಏನು ಮಾಡ್ತದ್ದು ಸುತ್ತಲೂ ಹೊಡಿತೈತಿ. ಆಮೇಲೆ ಮಾಡ್ತದ್ದು ಮೇಲೆ ಹಾರ್ತದೆ, ಮೇಲೆ ಹಾಕೋದು ಹಾರುತ್ತೆ.
तो कितनी ही चक्कर खाकर चंगों ने चढ़ना सीखा. ಎಷ್ಟೋ ಸರಿ ಅದು ಸುತ್ತುವರೆದು ಏನು ಮಾಡುತ್ತೆ, ಮೇಲೆ ಹಾರುತ್ತೆ. ಗಾಳಿಪಟ ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ ನಾವು, ಗಾಳಿಪಟ ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ ನೋಡ್ತೀವಿ, ಅದು ತುಂಬ ಸುತ್ತ ಹಾಕಿ ಮೇಲೆ ಹಾರುತ್ತೆ. ಹಾಗೆ ಇಲ್ಲೇ ನಾವೇನು ಮಾಡ್ತೀವಿ, ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಕಷ್ಟಗಳು ಬರ್ತವೆ. ಆದರೆ ನಾವು ನಿಲ್ಲಬಾರ್ದು, ಮುಂದೆ ಹೋಗ್ತಾ ಇರಬೇಕು. उर छेद कर अपना, उर छेद कर अपना ಮುರಳಿ ನೇ ಗಾನ ಸೀಖ. ಕೊಳಲು, ಮುರಳಿ ಅಂದರೆ ಕೊಳಲು. ಈಗ ಕೊಳಲು ಬಿದಿರಿಂದ ಇರುತ್ತೆ, ಅದಕ್ಕೆ ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ, ರಂಧ್ರಗಳನ್ನು ತೆಗಿತೀವಿ. ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ, ಅದಕ್ಕೆ ರಂಧ್ರಗಳನ್ನು ತೆಗಿತೀವಿ. ಆ ರಂಧ್ರಗಳ ಮುಖಾಂತರ ಅದರಾಗ ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ, ಆ ಕೊಳಲಿಗೆ, ಆ ಬಿದಿರು ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂದರೆ, ಆ ಬಿದಿರಿಗೆ ನಾವು ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ, ಅದರಾಗ ಈ ಆಚಾರ್ಯ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಅದಕ್ಕೆ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಅದಕ್ಕೆ ಹೋಲ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಆ ಒಂದು ಹೋಲ್ 4-5 ಹೋಲ್ಗಳನ್ನು ಮಾಡಿ ಅದಕ್ಕೆ ನೀಟ್ನೆಸ್ ಮಾಡಿ ಆವಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ, ಅದು ಸುಂದರವಾದಂತಹ ಒಂದು ಕೊಳಲು आगते. तो यहाँ पर उर छेदना, उस यहाँ पर उस बांसे में उर छेद कर उसे एक सुंदर सा हमें बंसुरी बनाते हैं. उसे मुरली ने ಗಾನ सीखा. ಅಂದರೆ ಆ ಕೊಳಲಿನಿಂದ ನಾವು ಸುಂದರವಾದಂತಹ ಏನಪ್ಪಾ ಅಂದರೆ ಮಧುರವಾದಂತಹ ಗಾನವನ್ನು ನುಡಿಸಬಹುದು. ಹಾಗಾದರೆ ಯಾವುದೇ ಕೆಲಸ ಏನಪ್ಪಾ ಅಂದರೆ ಪರಿಶ್ರಮ ಇಲ್ಲದ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಪರಿಶ್ರಮ ಪಟ್ಟಾಗ ಮಾತ್ರ ಏನಾಗುತ್ತೆ, ಆ ಕೆಲಸ ಮುಂದೆ ಹೋಗುತ್ತೆ, ನಾವೇನು ಬಯಸ್ತೀವಿ ಆ ವಸ್ತು ನಮಗೆ ಸಿಗುತ್ತೆ. तो बच्चों यहाँ पर कवि ठाकुर गोपाल शरण सिंह जी हमें यह कहने जा रहे हैं कि बिना परिश्रम से हम फल प्राप्त नहीं कर सकते. जो भी हमें पाना है उसके लिए त्याग देना चाहिए, उसके लिए अपने जीवन को त्याग देना चाहिए. कठिनाइयों को हमारे सामने जो भी कठिनाइयाँ आती हैं तो उसे हमें क्या करना चाहिए, उनका सामना करते हुए आगे बढ़ना चाहिए. तो इस पद्य के अंतिम चरणों में कवि हमें क्या संदेश दे रहे हैं, देखिए. मिठ मिठ कर वारिधरों ने, जलपातों, मिठ मिठ कर वारिधरों ने पानी बरसाना सीखा. ನೋಡಿ, ತನ್ನನ್ನು ತಾನ ತ್ಯಾಗ ಮಾಡ್ತವೆ ಜಲಪಾತಗಳು. ಏನು ಮಾಡ್ತವೆ, ತ್ಯಾಗ ಮಾಡಿ ನಮಗ ನೀರು ಏನು ಮಾಡ್ತವೆ, ಕೊಡ್ತವೆ. तो पानी बरसाना सीखा, बादल. तो वारिधर मेघ जब निकलते हैं तो क्या होते हैं, मेघ जब निकलते हैं तो वे गरजते हैं, अपने आप को त्याग देते हैं. तो गरज कर वह बादल जहां आवश्यक है वहां पर पानी बरसाते हैं. तो मिट मिट कर वारिधरों ने, तो बादल जहां जहां जाकर क्या होते हैं, बरसाते हैं, अपने आप को त्याग देते हैं. ಮೋಡಗಳು ತನ್ನ ತಾನೇ ತ್ಯಾಗ ಮಾಡಿ ನಮಗೆ ಏನು ಮಾಡ್ತವೆ, ನೀರು ಉಣಿಸ್ತವೆ, ಅಂದರೆ ಮಳೆ ತರ್ತಾವೆ. ಪಾನಿ ಬರಸಾನ ಸೀಖಾ, ನೀರು ಸುರಿಯುವುದನ್ನು ಕಲಿತವು. ತರು ಗಿರಿವರಸೆ ಗಿರಿಗಿರಕರ್, ನೋಡಿ ಜಲಪಾತಗಳು ಏನಾಗ್ತವೆ, ಜಲಪಾತಗಳು ಇಲ್ಲೇ ಮೇಲಿಂದ ಧುಮುಕಿ ತರು ಗಿರಿವರಸೆ, ಗಿರಿ ಅಂದರೆ ಪರ್ವತಗಳ ಮೇಲಿಂದ ನೀರು ಏನಾಗುತ್ತೆ, ಜಲಪಾತ ಮುಖಾಂತರ ಕೆಳಗೆ ಸುರಿಯುತ್ತವೆ. ತರು ಗಿರಿವರಸೆ ಗಿರಿಗಿರಕರ್ ನದಿಯೋ ಮೇ ಬಹನಾ ಸೀಖಾ, ಮೇಲಿಂದ ಪರ್ವತಗಳಿಂದ ಏನಾಗ್ತವೆ, ನೀರು ಝರಿಗಳು ಕೂಡಿ ಮೇಲಿಂದ ಧುಮುಕುತ್ತವೆ. ನಾವು ನೋಡ್ತೀವಿ ಜೋಗ್ ಜಲಪಾತ, ಅಬ್ಬೆ ಫಾಲ್ಸ್, ಗೋಕಾ ಫಾಲ್ಸ್, ಇಲ್ಲಿ ಹೋಗಿದಾಗ ನಾವು ನೋಡ್ತೀವಿ
ನೀರು ಏನಾಗುತ್ತೆ ಮೇಲಿಂದ ಧುಮುಕಿ ಬೀಳುತ್ತೆ. ಆಮೇಲೆ ಅವೇನಾಗ್ತವೆ ಅಲ್ಲಿಂದ ಕೂಡಿ ಹರಿದು ನದಿಗಳಾಗಿ ಹರಿದು ಸಾವಿರಾರು ಲಕ್ಷಾಂತರ ಜನರಿಗೆ ಏನಾಗ್ತವೆ ಅವು ಸಹಾಯಕವಾಗ್ತವೆ. ಅಂದರೆ ನಗರಗಳಲ್ಲಿ, ಗ್ರಾಮಗಳಲ್ಲಿ, ಹೊಲಗದ್ದೆಗಳಿಂದ, ಗುಡ್ಡಗಾಡ ಪ್ರದೇಶಗಳಿಂದ ಹರಿದು ಹೋಗಿ ಸಮುದ್ರಕ್ಕೆ ಸೇರ್ತವೆ. ಆದರೆ ಸೇವರಿಗೆ ಸಾವಿರಾರು ಲಕ್ಷಾಂತರ ಜನ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಅದರ ನೀರನ್ನು ಬಳಸ್ಕೊಳ್ತಾರೆ ಹೈನುಗಳಿಗೆ, ಜಲಚರಗಳಿಗೆ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಸಾಗಣೆಗೆ, ಆಮೇಲೆ ಹೊಲಗದ್ದೆಗಳಿಗೆ ಏನಾಗುತ್ತೆ ಆ ನದಿಗಳು ಸಹಾಯವಾಗ್ತವೆ. ಹಾಗೆ ತನ್ನನ್ನು ತಾನೇ ತ್ಯಾಗ ಮಾಡಿ ಅವು ಮತ್ತೊಬ್ಬರಿಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡತಕ್ಕಂತಹ ಕಾರ್ಯ ನದಿಗಳು ಮಾಡುತ್ತವೆ. ಹಾಗಾದರೆ मಕ್ಕಳೇ, तो बच्चों आपने शिक्षा पद्य को सुना, आप इस पद्य को सुना, आपको यह पद्य समझ में आया? अच्छा, तो बच्चों मैं इस पद्य को लय और राग से गाऊंगा, आप ध्यानपूर्वक सुनिए, आप भी इस पद्य को कंठस्थ कीजिएगा। तो सुनिए बच्चों, पाठ 4 शिक्षा। इसके कवि हैं ठाकुर गोपाल शरण सिंह। तो बच्चों मैं इस पद्य को गाऊंगा, आप ध्यानपूर्वक सुनिए, आप भी ऐसे ही गाने का प्रयास कीजिए। शिशु ने दुनिया में आकर रो रो कर हंसना सीखा, लघु होकर बढ़ना सीखा, गिर गिर कर चलना सीखा। शिशु ने दुनिया में आकर रो रो कर हंसना सीखा, लघु होकर बढ़ना सीखा, गिर गिर कर चलना सीखा। शिशु ने दुनिया में आकर रो रो कर हंसना सीखा, कितने ही चक्कर खाकर चंगों ने चढ़ना सीखा, उर्छेद कर अपना मुरली ने गाना सीखा, कितने ही चक्कर खाकर चंगों में चढ़ना सीखा, उर्छेद कर अपना मुरली ने गाना सीखा। शिशु ने दुनिया में आकर रो रो कर हंसना सीखा, मिट मिट कर वारिधरों ने पानी बरसाना सीखा, तरु गिरिवर से गिर गिर कर नदियों ने बहना सीखा, मिट मिट कर वारिधरों ने पानी बरसाना सीखा, तरु गिरिवर से गिर गिर कर नदियों ने बहना सीखा। शिशु ने दुनिया में आकर रो रो कर हंसना सीखा, शिशु ने दुनिया में आकर रो रो कर हंसना सीखा, शिशु ने दुनिया में आकर रो रो कर हंसना सीखा। अच्छा बच्चों, आप इस शिक्षा पद्य को सुना, अच्छा लगा? तो बच्चों इसी प्रकार आप भी अपने घर पर गाइए और इस पद्य को कंठस्थ कीजिए। तो बच्चों मैंने आपको इस पाठ को विवरण के साथ और गद्य
और इस पद्य को पढ़ के भी और आपको गा कर भी सुनाया। पाठ अच्छा लगा आपको? तो बच्चों, मैं अब इस पाठ के आगे चरण प्रश्नोत्तरों को पूछूंगा। आप इन प्रश्नोत्तरों को लीजिए। तो उससे पहले मैं आपको एक इस पद्य की क्या है एक रचना दूंगा, क्रियाकलाप दूंगा। तो बच्चों, आप अपने घर पर इस पद्य को एक अच्छे ड्राइंग शीट में लिखकर लाइएगा। तो बच्चों, मैं आगे बढ़ता हूँ। इस पाठ के प्रश्नोत्तर आपको पूछूंगा, आप उनका सही से एक वाक्य में उत्तर लिखिए। पहला प्रश्न है, शिशु ने रो रो कर क्या सीखा? उत्तर है, शिशु ने रो रो कर हंसना सीखा। दूसरा प्रश्न, शिशु ने लघु होकर क्या सीखा है? शिशु ने लघु होकर बढ़ना सीखा है। आगे से पढ़ेंगे। तीसरा प्रश्न है, शिशु ने चलना कैसा सीखा है? शिशु ने चलना गिर गिर कर सीखा है। चौथा प्रश्न है, शिशु ने सब कुछ कहाँ आकर सीखा है? शिशु ने सब कुछ दुनिया में आकर सीखा है। पांचवा प्रश्न है, चंगों ने क्या सीखा है? चंगों ने चक्कर खाकर उड़ना सीखा है। छठवां प्रश्न है बच्चों, मुरली ने गाना कैसे सीखा है? मुरली ने उर छेद छेद कर गाना सीखा है। सातवां प्रश्न है, वारीधरों ने पानी बरसाना कैसे सीखा है? उत्तर है, वारीधरों ने मिट मिट कर पानी बरसाना सीखा है। नदियों ने बहना कैसे सीखा है? उत्तर है, नदियों ने गिर गिर कर बहना सीखा है। तो बच्चों, आप इन 8 प्रश्नों के उत्तर लिख लिए ना? अब मैं आगे चलता हूँ। बच्चों, मैं अब आपको एक क्रिया दूंगा, आप अपने घर पर बनाइए। 8 नदियों के अधूरे नाम दिए गए हैं, उन्हें पूरा कीजिए। उदाहरण के लिए मैं एक आपको बताऊंगा। अलक खाली जगह भरिए दा, अलक नंदा। इस प्रकार अन्य नदियों के नाम भरकर आप यह पूरा कीजिए। आपको सारी नदियों के नाम मिलेंगे और यह आपके लिए एक क्रियाकलाप होगा। इसे बनाकर अपने शिक्षक को दिखाइएगा। आगे बढ़ेंगे। बच्चों, अब हम गृह कार्य की ओर बढ़ेंगे। मैं आपको गृह कार्य दूंगा, आप अपने घर पर बनाइएगा। शिशु ने दुनिया में आकर पहले क्या क्या सीखा है और कैसे सीखा है? दोबारा प्रश्न बताऊंगा, लिख लीजिएगा। पहला प्रश्न है, शिशु ने दुनिया में आकर पहले क्या क्या सीखा है और कैसे सीखा है? अच्छा, लिख लिया ना बच्चों? मैं अब दूसरा प्रश्न बताऊंगा, लिख लीजिए। पानी कैसे बरसता है? नदियाँ कैसे बहती हैं? फिर एक बार लिख लीजिए। पानी कैसे बरसता है? नदियाँ कैसे बहती हैं? अच्छा, इन प्रश्नों को आप लिखकर अपने शिक्षक को बताइएगा। आगे बढ़ेंगे। तो बच्चों, आप इन प्रश्नों को लिख लिया और आपको शिक्षा पद्य भी समझ में आया होगा। आप अपने घर पर इन सारे प्रश्नों के उत्तरों को लिखिए और इस पद्य को कंठस्थ भी कीजिए। तो बच्चों, मैं
आपसे विनती लेता हूँ। फिर अगले पाठ द्वारा आपसे मुलाकात होगी। धन्यवाद।